गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आरोपींना बोरिवली न्यायालयामध्ये आणलं होतं आणि आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे। ड्रग प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक झालेली आहे आणि 7वा आरोपी विनीत गेरेलानी हा ड्रग पुरवठा करायचा असं समजतंय। नेस्कोमधील हा कॉन्सर्ट याआधी सुद्धा झाला होता अशी माहिती आता समोर येते। मुंबईमधील बोरिवली कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भानं सुनावणी आहे। गोरेगावच्या नेस्कोमधील ड्रग पार्टीचं हे प्रकरण आहे। नेस्कोचा जो विषय झालाय त्या दिवशी मी सांगितलं की आयोजकांनी एकतर आयोजकांवरती कारवाई मला वाटतं केलेलीच आहे, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ड्रग्स जे काही डिस्ट्रीब्युशन जे काही दिलं जात आहे त्याच्यावरती ते कारवाई केली पाहिजे। मला वाटतं गृह खातं त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहे। पण मी ह्या माध्यमातून एकच सांगते की पालक काय करतात आहे, तुमची मुलं कुठे जातात आहे, काय करतात आहे, पालकांनी बघायला नको का? सगळं ठीक आहे, प्रशासनाच्या हातात आहे, गृह खातं याच्यावरती लक्ष देत आहे, पण तुमची मुलं जाणार आहेत कुठे जाणार आहे हे पालकांनी पण थोडंसं या ठिकाणी सतर्क राहणं फार गरजेचं आहे।